आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. जुनी पेन्शनबाबत आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत. 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धतीबाबत 2/5/2024 चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 आणि 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती निश्चित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक ज्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 2 अनुसार 1/11/2005 पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावेत. नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करून त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेत जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी. ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्यात आलेली नाही अशा तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत. एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरचे उक्त 2/2/2024 च्या आदेशामधील तरतुदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी. 13/11/2020 ने शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्राण खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक 2/2/2024 च्या शासन निर्णयाने अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत. उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाती तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी. अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतःचे अंशदान, त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियुक्त्याचे अंशदान लाभाची रक्कमाची खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती करण्यात येत आहे. जुनी पेन्शनबाबत अवलंबायची कार्यपद्धती हा शासन निर्णय आपण माहिती बघितलेली आहे. 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे. संपूर्ण माहितीसाठी हा शासन निर्णय अखिल तांबुलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करा.